लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो. एकापाठी एक WD उत्तर भारतामध्ये सरकण्याची शक्यता आहे. त्याचा मैदानी भागापर्यंत परिणाम होणार आहे. सध्या महाराष्ट्रात देखील ढगाळ परिस्थिती वाढली आहे. एकूणच या सर्व परिस्थितीचा हवामानावर काय परिणाम होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज 22 तारखेला उत्तर भारतातील जम्मू काश्मीर, लेह लडाख, पंजाबपर्यंत WDचा प्रभाव पडणार आहे. उत्तराखंड, दिल्ली, NCRपर्यंत सुद्धा त्याचा प्रभाव निर्माण होऊ शकतो. राजस्थानच्या बहुतांश भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिला WDचा प्रभाव आजपासून सुरू होतोय. उत्तर भारतामध्ये धुके, थंडी कमी झाली आहे. आपण हा अंदाज जेव्हा 3 दिवसासाठी पुढे सरकवतो तेव्हा जरी जम्मू काश्मीर, लेह लडाखमधील WDचा प्रभाव सौम्य झाला तरी राजस्थानमध्ये दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान या ठिकाणी गारपीट, बर्फवृष्टी, पाऊस हा एक मोठा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे. हा येणारा पहिला WD 24 तारखेपर्यंत प्रभावी राहील. मात्र 24 तारखेला याचा प्रभाव कमी होतोय. पुन्हा एकदा पंजाब, हरियाणा, पश्चिम राजस्थानमध्ये धुके वाढतील. तर एक कमी दाबामुळे तामिळनाडूमध्ये पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण वेदर अलर्टमध्ये बघतोय उत्तर भारतामध्ये एकापाठी एक WDमुळे सर्क्युलेशन सरकत आहेत. त्याचबरोबर एक सर्क्युलेशन उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागामध्ये आणि एक अरुणाचल प्रदेशच्या दरम्यान पूर्व भारतामध्ये सक्रिय होत आहे. आपण 21 जानेवारीपर्यंतचा जर महाराष्ट्राचा अंदाज बघितला तर थोडं हलकंसं वातावरण सांगलीमध्ये शिडकाव्याच्या स्वरूपात तयार झालं होतं. लातूर आणि नांदेडमध्ये हलका शिडकावा झालेला होता गेल्या आठवड्यामध्ये. बाकी महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसाची नोंद झालेली नव्हती. मात्र आपण 1 जानेवारी ते 21 जानेवारी हा जर संपूर्ण कालावधी बघितला तर या कालावधीमध्ये पालघर आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये पावसाची नोंद 1 तारखेलाच झालेली होती. हे आपल्या सर्वाला माहिती आहे. त्यानंतर मग थोडं पावसाचं वातावरण किरकोळ स्वरूपामध्ये आपल्याला अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर, नांदेड, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या जिल्ह्यामध्ये तयार झालं होतं. अतिशय किरकोळ होतं. त्यामुळे केवळ या ठिकाणी पावसाची नोंद झालेली आहे, परंतु विशेष पावसाची म्हणजे ॲक्टिव्हिटी या ठिकाणी झालेली नाही. आणि इतर जिल्ह्यांमध्ये मात्र महाराष्ट्रात पावसाचा लवलेशही नाही. GFS मॉडेलच्या अंदाजामध्ये आपण बघतो आता एक WD प्रभावीपणे 22 तारखेला उत्तर भारताकडे सरकतोय, ज्याचा आज परिणाम होण्याची शक्यता आहे. उद्या देखील उत्तर भारतात WDचा मोठा प्रभाव राहणार आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला अंदमान निकोबार बेटांपासून तर जवळपास तामिळनाडूपर्यंत देखील एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे. उत्तर भारतातील WDचा 24 तारखेपर्यंत परिणाम राहील असा अंदाज आहे. हा WD तसा कमजोर होण्याची शक्यता आहे 25, 26, 27. मात्र 27 तारखेपासूनच पुन्हा नव्याने एक WD उत्तर भारतात सरकणार आहे आणि त्यामुळे त्याचा देखील परिणाम 28 तारखेला अगदी राजस्थान, पंजाब, हरियाणा, अगदी उत्तर प्रदेशपर्यंत किंवा उत्तरेतील बाकी सर्व राज्यांमध्ये परिणाम होणार आहे. त्यामुळे दुसरा WD देखील 28-29ला परिणाम करणार आहे. त्याचा प्रभाव 30 आणि 31 तारखेला कमी होईल. याचा महाराष्ट्रात किती परिणाम होतो हे मात्र आपल्याला बघावं लागणार आहे. आपण टेम्परेचर जर GFS मॉडेलनुसार बघितलं तर महाराष्ट्रातील थंडी सौम्य आहे. उत्तर भारतात जरी थंडी असली तरी सरासरीच्या आजूबाजूला आहे. त्यामुळे जसे WD उत्तर भारतात येतील तशी या ठिकाणी गारपीट, बर्फवृष्टी होणार आहे. त्यामुळे आपल्याला साधारण 25-26 तारखेच्या दरम्यान उत्तर भारतात पुन्हा थंडीचा प्रभाव वाढेल. 27, 28, 29
30 आणि 31 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील थंडी मात्र कमी होणार आहे. या ठिकाणी आपल्याला थोडं थंडीचा प्रभाव संपल्यासारखं देखील वाटण्याची शक्यता आहे, खास करून महाराष्ट्रात. CFS मॉडेलनुसार आता उत्तर भारतामध्ये प्रभावी WD येण्यासाठीचं वातावरण तयार होऊ लागलं आहे. त्याच दरम्यान एक हलका कमीदाब देखील दक्षिण कर्नाटक, दक्षिण रायलसीमा, तामिळनाडू आणि केरळमध्ये प्रभाव टाकण्याची शक्यता देखील आहे. पुढच्या आठवड्यात देखील साधारण 28 जानेवारी ते 4 फेब्रुवारीच्या दरम्यान पुन्हा एक मैदानी भागाकडे WD सरकण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीत विशेष महाराष्ट्रासाठी वातावरण नाही आहे. उत्तर भारतात WD सरकत राहतील. मार्चमध्ये तीच परिस्थिती आहे. मात्र एप्रिलमध्ये वातावरण महाराष्ट्रामध्ये बदलेल. मेमध्ये देखील भारताच्या अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज येतो. शिवाय अरबी समुद्रात एक वादळी सिस्टम देखील विकसित होतील. CAN-SIPSचा एप्रिल आणि मे मधल्या अंदाजात अजून काही बदल नाही. NME मॉडेलचा मेचा अंदाज अजून कायम आहे. आपण AIFS मॉडेलचा जर अंदाज घेतला तर WDचा प्रभाव कशा पद्धतीने वाढतोय हे आपण दररोज बघतो. एकाच वेळेस बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आणि उत्तर भारतात WD आणि इकडे कमी दाब असे दोन्ही परिस्थिती कायम आहेत. साधारणपणे 28-29च्या दरम्यान आणि त्याच्या अगोदर असे 2 WD उत्तर भारतात सक्रिय होतील. साधारण हा अंदाज 5 फेब्रुवारीपर्यंतचा आहे. महाराष्ट्रात मात्र अजून तरी विशेष परिणाम दाखवण्यात आलेला नाही. 5 फेब्रुवारीपर्यंत आपण ECMWF मॉडेलचा एकत्रित अंदाज बघितला तर महाराष्ट्रात फारसा प्रभाव कुठे दिसत नाही. परंतु थोडं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि थोडं नंदुरबार, जळगावच्या काही भागात किरकोळ पावसाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो. या पलीकडे विशेष जोर नाही आहे. परंतु या दरम्यानच्या काळात केरळ, तामिळनाडू आणि उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये पाऊस होणार आहे. उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये मैदानी भागात गारपीट तर उत्तरेकडील भागात बर्फवृष्टी होणं अपेक्षित आहे. चा देखील आपण 5 फेब्रुवारीपर्यंतचा अंदाज बघितला तर मैदानी भागापर्यंत म्हणजेच अगदी झाशीपर्यंत या पावसाचा प्रभाव निर्माण होणार आहे. थोडं गुजरातच्या काही भागामध्ये किंवा राजस्थानच्या बहुतांश भागामध्ये, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लेह लडाख या सर्व राज्यांमध्ये मोठा प्रभाव पडणार आहे. परंतु मैदानी भागाकडे म्हणजेच महाराष्ट्रासाठी मात्र फारसं वातावरण निर्माण होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्याची गरज नाही. सध्या आपण बघतो की उत्तर भारताकडून WD प्रभावीपणे सरकतायत आणि त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण वाढलेलं आहे. तर याचा काही पावसाच्या स्वरूपात परिणाम होईल का हे जर आपण बघितलं तर केवळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सध्या तरी आहे. पावसाचं क्षेत्र तयार होईल असं प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही. कारण हा जो WD आहे किंवा पश्चिमी विक्षेप आहे हा थोडा राजस्थान, गुजरातवर परिणाम करतोय, परंतु तो महाराष्ट्रात फार परिणाम करणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती निर्माण होईल असं प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही. मात्र महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती देखील निर्माण होत राहणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटू शकतं की या ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण होईल का, तर तसं प्राथमिकदृष्ट्या या ठिकाणी 22-23 तारखेला येणाऱ्या WD मध्ये तरी कोणत्याही प्रकारचं वातावरण तयार होईल असं वाटत नाही. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या हलक्या कमी दाबाचा परिणाम थोडा रत्नागिरी, कोल्हापूर, दापोलीपर्यंत 26-27ला होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे थोडं नाशिक, मुंबईसह अगदी रत्नागिरीपर्यंत मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण देखील निर्माण होईल. आपण 27 तारखेला बघतो. शिवाय आपण बघतो महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात ही ढगाळ परिस्थिती निर्माण होते. या ढगाळ परिस्थितीमध्ये मात्र थोडं पावसाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हा विशेष करून
कमी दाबामुळे तयार झालेलं वातावरण असल्यामुळे यामध्ये गारपीट असणार नाही. 30 जानेवारीला जे काही वातावरण महाराष्ट्रामध्ये ढगाळ स्वरूपात तयार होईल आणि खास करून हे वातावरण थोडं उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा विदर्भामध्ये असणार आहे. तर यात काही पावसाळी परिस्थिती निर्माण होते का हे देखील बघावं लागणार आहे. किरकोळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये 5 तारखेपर्यंत होत राहील, परंतु विशेष पावसाचं वातावरण नाही. ज्या तारखांना आपल्याला थोडी शक्यता वाटते ती आपण सांगितलेली आहे. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.